कबूतरखान्यासंदर्भात आज सरकारची बैठक आहे। कबूतरखान्यासंदर्भात काही प्रमुख लोकांसोबत चर्चा केली जाणार आहे। जनभावना जपण्याचा आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न। कोल्हापुरातील हत्तीनी संदर्भातही चर्चा केली जाणार आहे। दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक दुपारी 12 वाजता पार पडणार आहे। त्याचबरोबर सरकारची बैठक आहे कबूतरखान्यासंदर्भात। त्याचप्रमाणे जी महादेवी हत्तीण आहे त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते। नीलम, अगदीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महादेवी हत्ती संदर्भात आणि कबूतरखान्यासंदर्भातला प्रश्न हा चर्चेला येण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महादेवी हत्तींसंदर्भात बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीला विरोधी पक्षातील आमदार तसेच सत्ताधारी पक्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। काही सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे महादेवी हत्ती संदर्भात आणि मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात, त्यामुळे कोल्हापुरातील हत्ती संदर्भात सुद्धा जनता जे आहे ते रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळते। तर मुंबईमध्ये कबूतरांच्या प्रश्नांवरती जैन समाज सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे। जनभावना लक्षात घेऊन या बैठकी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। काही मध्यमार्ग काढता येतोय का या संदर्भात या बैठकीमध्ये कायदेशीर बाबींवरती चर्चा होईल आणि यानंतर कोर्टामध्ये सरकारकडून अपील करण्यात येत आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही समाजाचे बैठकीमध्ये नक्की काय काय आश्वासन देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या बैठकीनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जो निर्णय या हत्ती संदर्भातल्या कबूतरखान्यासंदर्भातला घेतला जाईल तो सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्रिमंडळ सदस्यांसमोर ठेवला जाईल, ते मिनिट्स मध्ये आणला जाईल आणि यानंतर काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती सुरुवात करण्यात येईल। अशा प्रकारची आज या बैठकीमध्ये महत्त्वाची माहिती समोर येते। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका।